दादा मला सांगा की कशासाठी तुमचं हे आंदोलन आहे आणि जरांगेंचा मागणीला उत्तर दाखल हे आंदोलन आहे का? आमचं उपोषण यासाठी आहे, 2 वर्षापासून जे शिवद्रोह चालू आहे, मनोज जरांगे नावाचा व्यक्ती जो शिवद्रोही आहे, त्या मनोज जरांगेच्या ज्या मागण्या आहेत की ओबीसी मध्ये जे आरक्षणाची घुसखोरी करायची आहे झुंडशाहीच्या माध्यमातून, ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि मागच्या 2 वर्षामध्ये जे बोगस दाखले दिलेले आहेत त्या बोगस दाखल्यांचं पुनर्सर्वेक्षण करा। आणि महाराष्ट्र सरकारला माझी या ठिकाणाहून विनंती आहे की तालुक्याला जिल्ह्याला जसे तुम्ही दाखले वाटप करायचे, दुकानं उघडे होते, त्याच पद्धतीनं कुठल्या दाखल्याच्या आधारे, कुठल्या पुराव्याच्या आधारे काय काय डॉक्युमेंट्स दिलेत हे सगळे जाहीर करा, म्हणजे जेणेकरून ओबीसीला सुद्धा कळेल की तुम्ही कोणत्या आधारावर दाखले दिले आहेत। आणि त्यासोबत पाठीमागच्या काळामध्ये सरकारने जे ओबीसी मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं त्या सर्वेक्षणाचं देखील पुनर्सर्वेक्षण करा आणि 6 ते 8 लाख ज्या हरकती होत्या त्या हरकतीचं झालं काय हे सुद्धा माझं सरकारला या ठिकाणी आव्हान आहे आणि विनंती आहे, त्याच्यावरही सांगा। आणि सगळ्यात महत्वाचं आहे, मनोज जरांगे जे झुंडशाही उभी केली आहे मुंबईमध्ये आणि त्याच्या दबावाला बळी पडून जी उपसमिती मराठा समाजाची आहे ती एका बाजूने सांगते की मनोज जरांगेच्या मागण्या आम्ही पूर्ण करू, तर या उपसमितीला आणि सरकारला माझं आव्हान आहे की ओबीसीच्या लेकराबाळांचा घात करू नका, ओबीसी सुद्धा तुम्हाला जागा दाखवेल। त्यामुळे जे संवैधानिक आहे आणि जे घटनेला अनुसरून आरक्षण आहे सामाजिक मागासलेपणाचं, सामाजिक मागासलेपणामध्ये मराठा समाज बसत नाही, हे या ठिकाणाहून मी सांगतोय। कारण आज तुम्हाला धनगर वस्ती दिसल, हाटकर वस्ती दिसल, वंजारी वस्ती दिसल, माळी गल्ली दिसल, मराठा गल्ली कुठे आहे महाराष्ट्रात हे ज्या दिवशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आम्ही समजू की हा समाज मागास झालेला आहे।